ज्यांच्या एका हुंकाराने दिल्लीचं तख्त हादरलं, ज्यांनी औरंगजेबाचं दक्षिण जिंकण्याचं स्वप्न महाराष्ट्राच्या मातीत गाडलं आणि ज्यांना इतिहास मोगल मर्दिनी म्हणून ओळखतो, त्या छत्रपती महाराणी तारा राणी सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आल्यात। एका जैन मुनींच्या विधानामुळे महाराष्ट्रात इतिहास आणि धर्म या दोन्ही विषयांवर मोठा वाद पेटलाय। दावा असा करण्यात आलाय की महाराणी तारा राणी या जैन समुदायाच्या होत्या। हा दावा समोर येताच इतिहास संशोधक आणि शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली। हमारे लोगों को पकड़ पकड़ करके खौलते हुए तेल में तला गया और ऐसे समय के अंदर एक और जैन रानी का उदय हुआ, ताराबाई देवी, और उन्होंने युद्ध की सुकान ली और औरंगजेब को परास्त करके धूल चटाने का काम एक जैन रानी ने किया। ये इतिहास जैन महिलाओं का इतिहास है। पण खरा प्रश्न असा आहे, खरंच महाराणी तारा राणी जैन होत्या का? त्यांची खरी ओळख काय आहे आणि इतिहासात याबाबत नेमके पुरावे काय सांगतात? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराणी तारा राणींचा खरा इतिहास आणि सध्याचा वाद सोप्या भाषेत समजून घेऊया। नमस्कार, मी विहंग ठाकूर। अलीकडे मुंबईमध्ये जैन समुदायाचा एक कार्यक्रम पार पडला। या कार्यक्रमात बोलताना आचार्य नयन पद्मसागर यांनी एक विधान केलं। त्यांनी म्हटलं, मोहम्मद घौरीने भारतावर आक्रमण केलं तेव्हा मेवाडच्या एका जैन राणीने तलवार उचलली आणि त्याचप्रमाणे औरंगजेबाचा नाश करण्यासाठी जन्मलेल्या महाराणी तारा राणी सुद्धा जैन होत्या। हे विधान होताच ते सोशल मीडियावर वाऱ्यासारखं पसरलं आणि त्यानंतर इतिहासप्रेमी आणि संशोधकांनी या दाव्यावर तीव्र आक्षेप घेतला, कारण अनेकांच्या मते हा दावा इतिहासाशी जुळत नाही। मग इतिहास काय सांगतो? तर इतिहासानुसार महाराणी तारा राणी या स्वराज्याचे पहिले सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या होत्या। मोहिते घराणं हे मराठा समाजातील एक अत्यंत मानाचं आणि लढाऊ घराणं मानलं जातं। तारा राणी या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सून आणि छत्रपती राजाराम महाराजांच्या पत्नी होत्या। सन 1700 मध्ये राजाराम महाराजांच्या निधनानंतर तारा राणींनी आपला लहान मुलगा शिवाजी द्वितीय याला गादीवर बसवलं आणि स्वतः स्वराज्याची संपूर्ण धुरा आपल्या हातात घेतली। त्या काळात मुघल सम्राट औरंगजेब स्वतः प्रचंड सैन्यासह महाराष्ट्रात उतरला होता। त्यांचं उद्दिष्ट एकच होतं, मराठा स्वराज्य संपवणं। पण त्याचा सामना झाला एका पराक्रमी स्त्रीशी, त्या म्हणजे महाराणी तारा राणींशी। रामचंद्र पंत अमात्य आणि धनाजी जाधव यांच्या मदतीने मराठा फौजा त्यांनी पुन्हा एकत्र केल्या आणि त्यानंतर सुरू झाली गनिमी काव्याची भयानक लढाई। सिंहगड, राजगड, पन्हाळा असे अनेक किल्ले मराठ्यांनी पुन्हा जिंकून घेतले। 7 वर्षांपर्यंत तारा राणींनी औरंगजेबाला झुंजवत ठेवलं। इतिहासकार सांगतात, मराठ्यांच्या या रणनीतीमुळे मुघल सैन्य थकून गेलं आणि शेवटी 1707 मध्ये औरंगजेबाचा अंत झाला। म्हणूनच इतिहासात तारा राणींना मुघल मर्दिनी ही पदवी मिळाली। तारा राणींचं कोल्हापूरच्या इतिहासातही खूप मोठं स्थान आहे। औरंगजेबाच्या मृत्यूनंतर शाहू महाराज कैदेतून मुक्त झाले। यानंतर गादीसाठी संघर्ष निर्माण झाला, पण आपला मुलगा शिवाजी द्वितीय याच्या हक्कासाठी तारा राणींनी 1710 मध्ये पन्हाळगडावरून कोल्हापूरच्या करवीर गादीची स्थापना केली। आजचा कोल्हापूरचा इतिहास आणि छत्रपती घराण्याचा प्रवास तारा राणींशिवाय पूर्णच होऊ शकत नाही। आजही कोल्हापूरच्या मध्यवर्ती चौकात तारा राणींचा अश्वरूढ पुतळा त्यांच्या पराक्रमाची साक्ष देत उभा आहे। या वादावर इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे। त्यांच्या मते तारा राणी मराठा कुळातील होत्या। याचे शेकडो दस्तऐवज पुरावे उपलब्ध आहेत। इतिहासकार डॉक्टर जयसिंगराव पवार आणि इतर संशोधकांनीही हा इतिहास पुराव्यानिशी मांडलेला आहे। त्यामुळे तारा राणींची धार्मिक किंवा जातीय ओळख बदलण्याचा प्रयत्न हा इतिहासाशी विसंगत असल्याचं इतिहासकारांचं मत आहे। महाराणी तारा राणींचा पराक्रम हा केवळ एका समाजाचा नाही, तो संपूर्ण भारताचा अभिमान आहे। पण जर ऐतिहासिक व्यक्तिमत्वांबद्दल अपूर्ण माहिती किंवा चुकीचे दावे केले गेले तर समाजात गैरसमज आणि तणाव निर्माण होऊ शकतो। म्हणूनच इतिहास भावनांवर नाही तर पुराव्यांवर आधारित असायला हवा। 350 वर्षांनंतरही महाराणी तारा राणींचा इतिहास आपल्याला शौर्य, रणनीती आणि नेतृत्वाचे धडे देतो। तर महाराणी तारा राणींची ही शौर्यगाथा तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की लिहा।
व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.